नमस्कार, मी मधुरा. आरोग्य विषयक कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्या निरोगी आयुष्याची किल्ली ही आपल्याच हातात असते. योग्य आहार, विहार तसंच योग्य डॉक्टरांचा सल्ला हा आज अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि ह्याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तुमच्या आरोग्य समस्येचं निराकरण करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नामवंत नेत्रतज्ञ डॉक्टर अनघा हेरूर आणि डॉक्टर वर्धमान कांकरिया. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी दोन्ही डॉक्टरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. धन्यवाद. आज आपण चर्चा करणार आहोत ती चष्म्यापासून मुक्ती या विषयावरती. आणि आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी किंवा प्रश्नांकडे वळण्यापूर्वी आपण सगळ्यात अगोदर डॉक्टर अनघा हेरूर यांची थोडक्यात ओळख सांगूया. डॉक्टर अनघा हेरूर ह्या अनिल नेत्र रुग्णालय समूहाच्या व्यवस्थापकीय संचालिका आहेत. तसंच त्या यशस्वी महिला उद्योजिका देखील आहेत. नेत्र शल्य चिकित्सक देखील आहेत आणि गेल्या 26 वर्षांपासून त्या नेत्रतज्ञ म्हणून सर्वांनाच परिचित आहेत. मुंबईच्या उपनगरात त्यांची 4 केंद्र आहेत. डोंबिवली इथे 15,000 चौरस फुटांचं फ्लॅगशिप केंद्र आहे. तर कल्याण, ठाणे आणि पलावा तसंच एका धर्मादाय आणि कॉर्पोरेट केंद्राच्या माध्यमातून ते आपली रुग्णसेवा बजावत आहेत. ISO आणि NABH मान्यताप्राप्त ही केंद्र असून ज्यामध्ये सर्व महिला कर्मचारी असून 125 महिला कर्मचाऱ्यांना सक्षम बनवणं आणि मोतीबिंदू, ब्लेडलेस लासिक रेटिना, काचबिंदू, स्क्विंट, कॉर्निया ह्यांचा सर्व नेत्रसेवा एकाच छताखाली देण्यात त्यांचा हातखंड आहे. प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेतच, पण MBBS, MS, DOMS, FCPS आणि DNB मधील त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक कारकिर्दीमध्ये अनेक त्यांनी सुवर्णपदकं देखील प्राप्त केली आहेत. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय आणि राज्य तसंच स्थानिक मंचावरती त्यांनी वैज्ञानिक व्याख्यानं देखील दिली आहेत. आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांनी प्रकाशनं देखील त्यांची प्रसिद्ध केलेली आहेत. डॉक्टर अनघा हेरूर यांची ऑल इंडिया ऑप्थोमॉलॉजिकल सोसायटीमध्ये ARC शैक्षणिक आणि संशोधन समिती पश्चिम विभाग या सदस्य म्हणून 2 वेळा निवड देखील झाली आहे. सध्या त्या महाराष्ट्र ऑप्थोमॉलॉजिकल सोसायटीच्या मानद सचिव आहेत आणि ही भारतातली सर्वात मोठी राज्य सोसायटी देखील आहे. डॉक्टर अनघा हेरूर यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे. तर डॉक्टर वर्धमान कांकरिया हे भारतातील आघाडीच्या एशियन आय हॉस्पिटलचे संचालक आहेत. पुणे, अहमदनगर आणि नवी मुंबईमध्ये त्यांच्या शाखा देखील आहेत. चष्म्याचा नंबर घालवण्याच्या लॅसिक शस्त्रक्रियेचा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. एशियन आय हॉस्पिटल आणि डॉक्टर कांकरिया फॅमिली भारतातली स्पेक्स रिमूव्हल सर्जरीचे प्रणेते आहेत. आणि 1995 पासून ते गेली 38 वर्ष या क्षेत्रामध्ये ते यशस्वीपणे कार्यरत आहेत. डॉक्टर कांकरिया कुटुंबाने तब्बल 1 लाखांपेक्षाही अधिक लॅसिक शस्त्रक्रिया केल्यात. डॉक्टर कांकरिया यांना लॅसिक शस्त्रक्रियेतील संशोधन कार्यासाठी अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेत. जगातील सर्वोत्कृष्ट 50 लॅसिक संशोधनांमध्ये त्यांचा क्रमांकही लागतो. विशेष म्हणजे एशियन आय हॉस्पिटलला भारतातील बेस्ट लॅसिक आणि कॅटरॅक्टचा पुरस्कार माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनावर देऊन गौरवण्यात आलाय. चला तर आज आपण चष्म्यापासून मुक्ती कशी मिळवायची याविषयी या दोघांकडून अधिक चर्चा करूयात, अधिक मार्गदर्शन जाणून घेऊयात. लगेचच आपण प्रश्नांकडे वळूयात. डॉक्टर, पुन्हा एकदा तुमच्या दोघांचेही स्वागत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न मला डॉक्टर तुम्हाला विचारायचा आहे की लॅसिक शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं काय? लॅसिक म्हणजे एक शॉर्ट फॉर्म आहे ज्याला म्हणतात लेझर इन्सिट्यू केरॅटोमिलिओसिस. म्हणजे डोळ्याचा जे काही चष्म्याचा नंबर आहे ते घालवण्याचा एक सोपं आणि सक्सेसफुल सेफ सर्जरी आहे. आपल्या शरीरामध्ये जे काही सर्जरीज होतात त्याच्यातलं सर्वात कॉमनली परफॉर्म सर्जरी हे लेसिक आहे. ज्यांचा चष्म्याचा नंबर असतो त्यांचा चष्म्याचा नंबर जास्त असल्या कारणाने प्रत्येक कामामध्ये त्यांचा चष्म्यावरचं अवलंबून असतात, डिपेंडन्स असतं. हा जर डिपेंडन्स काढायचा असेल तर आपण लेसिक ही शस्त्रक्रिया ॲडवाईज करतो. या शस्त्रक्रियेमध्ये डोळ्याचा जो समोरचा कॉर्निया ट्रान्सपरंट भाग आहे त्याचा शेप आणि कर्वेचर आपण रिफाईन करतो, पॉलिश करतो आणि ते चेंज केल्यामुळे आपला जो चष्म्याचा नंबर असतो तो पूर्णपणे आपल्याला घालवता येतो. ह्याच्यामध्ये कॉर्नियाचा जो समोरचा भाग आहे त्याचा एक फ्लॅप बनवला जातो आणि फ्लॅपच्या खाली जे कॉर्निया आहे त्या टिश्यूवर लेझर केला जातो
आणि परत फ्लॅप लावतो. याच्यामुळे आपल्याला चष्म्याचा नंबर पूर्णपणे घालवता येतो. क्या बात आहे. म्हणजे चष्म्याचा नंबर जर घालवायचा असेल तर अतिशय उत्कृष्ट अशी ही शस्त्रक्रिया आहेच आणि अतिशय सुरक्षित देखील आहे का याबद्दलही मला चर्चा करायची. पण डॉक्टर मला तुमच्याकडे यायचंय, कारण की आत्ता जसं त्यांनी सांगितलं की लॅसिक शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं काय, मात्र ही शस्त्रक्रिया नेमकी कोण करू शकतं, कोणासाठी योग्य आहे, त्याबद्दल काय सांगाल? लॅसिक ही जी शस्त्रक्रिया आहे ते ज्या रुग्णांना चष्मा आहे किंवा कॉन्टॅक्ट लेन्सेसचा ते वापर करतात आणि त्याच्यावरचं परावलंबन त्यांना घालवण्याचं आहे, तर त्या रुग्णांमध्ये आपण लॅसिक शस्त्रक्रिया करू शकतो. पण लॅसिक शस्त्रक्रिया करण्याच्या अगोदर त्यांची एलिजिबिलिटी आपल्याला चेक करावी लागते. या रुग्णांचं वय जर का 18 वर्षापेक्षा जास्त असलं, जो चष्म्याचा नंबर आहे तो 8 नंबरपेक्षा कमी पाहिजे आणि तो 6 महिन्यापेक्षा जास्त स्थिर असला पाहिजे. बरं. त्याबरोबरच तुमचे जे नेत्रतज्ञ आहेत ते तुमच्या डोळ्याची डिटेलमध्ये तपासणी करतात, हे बघायला की तुमच्या डोळ्याचा बुबुळ आणि डोळ्याचे बाकीचे अवयव निरोगी आहेत की नाही. आणि या सगळ्या तपासण्यांना सगळ्यात महत्त्वाची जी तपासणी आहे त्याला पेंटाकॅम स्कॅन असं म्हणतात. त्या स्कॅनमध्ये तुमच्या बुबुळाचं मोजमाप केलं जातं, त्याची जाडी, त्याची वक्रता ही त्या लेझरच्या ऑपरेशनसाठी, त्याच्या सेफ्टीसाठी आणि त्याच्या लॉंगेव्हिटीसाठी सुरक्षित आहे की नाही हे आपण तपासतो. त्याबरोबरच ड्रायनेस डोळ्यामध्ये आहे की नाही, तुमचा मागचा पडदा जो डोळ्याचा आहे तो निरोगी आहे की नाही, अशा विशेष चाचण्या केल्यानंतरच आपण एका रुग्णाला लॅसिकसाठी एलिजिबल समजतो. आणि जर का तो रुग्ण लॅसिकसाठी एलिजिबल नसेल तर आता वेगवेगळे बाकीचे पर्याय सुद्धा आहेत की ज्याच्यामुळे अशा रुग्णांमध्ये आपण चष्म्याचा नंबर घालवू शकतो. आणि अशा पर्यायांपैकी एक आहे ICL प्रोसिजर, की ज्यांच्यामध्ये 8 नंबरच्या वर सुद्धा आपण नंबर घालवू शकतो, किंवा ज्यांचे बुबुळ पातळ आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ही शस्त्रक्रिया सक्सेसफुली होऊ शकते. क्या बात आहे. अर्थात आता तुम्ही म्हणालात ही यशस्वी होऊ शकते शस्त्रक्रिया, पण मग ही किती सुरक्षित आहे त्याबद्दल काय सांगाल? ही शस्त्रक्रिया खूप वर्षापासून केली जात आहे. बरोबर. आणि असं नाहीये की आत्ताच आलेली आहे, आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नाही. तर आपल्याला खूप वर्षापासूनचं जे रिझल्ट्स आहेत त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे की हे खूप सेफ प्रोसिजर आहे. म्हणून आपल्या पेशंट्सना घाबरण्यासारखं काहीही नाही आहे. तुम्ही विदाउट एनी हेजिटेशन तुम्ही अगदी बिंदासपणे आपण करू शकतो. फक्त एकच आहे की तुमच्या डोळ्याची पूर्ण टेस्टिंग करायला पाहिजे. त्या टेस्टिंगमध्ये तुमच्या जे काही क्रायटेरिया असतात ते फुलफिल झाले पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण सर्जरी करतो त्यावेळेला आपण पूर्ण लेझर मशीन आणि त्याची जी लागणारी इक्विपमेंट आहे ते व्यवस्थितपणे कॅलिब्रेट करतो. आणि ऑपरेशनच्या नंतर ज्या काही लागणाऱ्या प्रिकॉशन्स आहेत, सूचना आहेत, ते तुम्ही व्यवस्थितपणे पाळला तर ह्या सर्जरीमध्ये सेफ्टी भरपूर आहे. तुम्हाला अजिबात घाबरण्यासारखं काही नाहीये. मी नेहमी माझ्या पेशंट्सना एक उदाहरण देते की आपण जर समजा गाडी विकत घ्यायचं ठरलं तर हे किती सेफ आहे, किंवा आपण जेव्हा गाडी चालवतो तेव्हा किती सेफ आहे ते आपल्यावर आहे की आपण ही गाडी कसं मेंटेन करतो, कसं चालवतो, कसं केअर घेतो. तसंच जेव्हा आपण एवढी प्रिकॉशन्स आणि केअरनी आपण सर्जरी करतो त्यावेळेला आपल्याला सेफ्टीचा भरपूर फायदा होतो. तुम्ही काही काळजी करू नका. बरोबर. म्हणजे थोडक्यात ही जी शस्त्रक्रिया आहे ती सुरक्षित आहे. मात्र ह्या शस्त्रक्रियेनंतर साधारणपणे किंवा त्या शस्त्रक्रियेआधी काही काळजी घ्यावी लागते का? मग जसं आपण आत्ताच बघितलं तशी लॅसिकची शस्त्रक्रिया इतकी सोपी वाटते पेशंट्सला, बिकॉज आता या प्रकारच्या शस्त्रक्रिया आम्ही जवळपास 1985 सालापासून करतोय. बरोबर. पेशंट्सला मी नेहमी बघतो की त्यांना असं वाटतं की जादू केली आहे, की त्यांना वाटतं की 5 मिनिटं झाले आणि आमचा चष्म्याचा नंबर गेला आणि त्यांना दिसायला लागतं. पण सर्व रुग्णांना आम्ही नेहमी सांगतो की जरी ही जादू वाटली किंवा जादूसारखे रिझल्ट्स असतील तरी पण जी नंतरची काळजी घेणं हे संभाव्य धोक्याला टाळण्यासाठी महत्त्वाचं असतं. तर त्या काळजीमध्ये स्पेशली डोळ्यांना तुम्हाला चोळायचं नसतं 7 दिवस. डोळ्यांमध्ये पाणी गेलं नाही पाहिजे ज्याच्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही. कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त ताण किंवा स्ट्रेन डोळ्यावर येऊ नये म्हणून तुम्ही कोणत्याही स्क्रीन, मोबाईल फोन, कम्प्युटर्सपासून कमीत कमी 3 दिवस तरी तुम्ही दूर राहायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पुढे सुद्धा डोळ्यांना चोळणं किंवा जे रबिंग टेंडन्सी आपण म्हणतो ती तुम्ही जनरली टाळली पाहिजे. जर का तुम्ही हे सगळ्या सूचनांचं नीट पालन केलं तर ऑफकोर्स तुमच्या शस्त्रक्रिया खूप योग्य रीतीने तर होतीलच, पण त्या पुढे चांगल्या सेफ्टी आउटकम आणि लॉंगेव्हिटी दोघांना पण आपल्याला त्याची साथ मिळेल. मला डॉक्टर अनघा तुम्हाला विचारायचे, कारण की आत्ता आपण बघितलं की लॅसिक शस्त्रक्रिया तर सुरक्षित आहे, पण त्याचबरोबर धोके टाळण्यासाठी काही आपल्याला काळजी घेणं पण आवश्यक आहे. मात्र ह्या शस्त्रक्रियेसाठी साधारण किती वेळ लागतो? प्रत्यक्ष ती जी शस्त्रक्रिया आहे त्याच्या अगोदर आपण जे
प्री लेसिक वर्कअप करतो त्याला 1 तास सव्वा तास लागतो. बरं. प्रत्यक्ष शस्त्रक्रिया जी आहे लेझरला इनफॅक्ट यू विल बी सरप्राइज टू नो की काही सेकंदच लागतात. एस्पेशली जर नंबर कमी असेल तर काही सेकंदामध्ये तुमचा ॲक्च्युअली लेझर संपतो. पण त्यापूर्वी आपण जे डोळा क्लीन करतो, मशीन कॅलिब्रेट करतो, फ्लॅप मेकिंग प्रोसिजर असते, डोळ्याला ते फ्लॅप व्यवस्थित लावणं, हे सगळ्या शस्त्रक्रियेला जवळजवळ 10 ते 15 मिनिटं लागतात दोन्ही डोळे मिळून. जर आपण फेम्टोसेकंड लेझर म्हणजे आपण ब्लेडलेस लेसिकचा वापर करत असू तर 5 मिनिटं जास्त लागतात. पण हा जो वेळ आहे ह्याच्यामध्ये पेशंटचं जे कोऑपरेशन आहे हे सर्वात महत्वाचं असतं. म्हणून आपण पेशंटना आधीच सर्व पूर्व सूचना दिलेली असते, कल्पना दिलेली असते की आपल्याला एक ग्रीन ब्लिंकिंग लाईट आहे तिकडे बघत राहायला पाहिजे, तुम्ही जिकडे जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते पाळले पाहिजे, डोळे हलवायला नाही पाहिजे, डोळे स्क्वीज नाही केले पाहिजे, बंद नाही केले पाहिजे. जेवढं तुम्ही कोऑपरेट कराल तेवढं हे शस्त्रक्रिया आपल्याला फास्ट आणि स्मूथली काढता येतं. तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की काळजी घेणं तर महत्त्वाचं आहेच, म्हणजे शस्त्रक्रियेनंतर कुठलीही झाली तरी आपल्याला काळजी घ्यावी लागते. मात्र याचे काही धोके आहेत का किंवा पुढे जाऊन काही दुष्परिणाम होऊ शकतो का, त्याबद्दल काय सांगाल? जसं आपण बघितलं ॲक्च्युली चष्म्याचा नंबर घालवण्याची ही लेसिक जी प्रक्रिया आहे ही ॲक्च्युली खूप वर्षांपासून केली जाते. त्यामध्ये त्याचा लॉंग टर्म डेटा आपल्याला बऱ्यापैकी आज उपलब्ध आहे. बरोबर. विशेषतः मला हे मी सांगू इच्छितो की माझे जे गुरु आहेत प्रोफेसर पॅलिकॅरस की ज्यांनी ही जगात पहिल्यांदी केली. त्यांनीही 1989 साली जगात पहिल्यांदी लॅसिकचं ऑपरेशन केलं आणि मला ते भाग्य मिळालं की ज्या पेशंटचं पहिलं ऑपरेशन झालेलं आहे त्या पेशंटला सुद्धा मी तेव्हा ग्रीसमध्ये भेटलेलो आहे. आम्ही स्वतः सुद्धा हे ऑपरेशन 1994 साली लॅसिक या पद्धतीने करतो. तर लॉंग टर्म डेटा आमच्या स्वतःच्या पेशंटचा सुद्धा आम्ही बघितलेला आहे. तर जनरली स्पीकिंग जर का तुमचं सिलेक्शन हे खूप चांगल्या रीतीने झालं असेल, तुम्ही योग्य काळजी घेतली असेल तर लेसिक ही आपल्या शरीरावर जे कोणते आज ऑपरेशन होतात त्यापैकी वन ऑफ द सेफेस्ट सर्जरी म्हणून ओळखली जाते. त्याच्यामध्ये काही सिक्वेले असतात. सिक्वेले म्हणजे की इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ प्रोसिजर की कोणत्याही लेझरनंतर डोळ्यांना थोडासा कोरडेपणा येतो किंवा ज्यांचे नंबर मोठे असतात त्यांच्यामध्ये रात्री जर का ते गाडी चालवतात तर रात्रीचा थोडासा ग्लेअर त्यांना होऊ शकतो. ज्या आता नवीन पद्धती या लेसिकमध्ये उपलब्ध आहेत ज्या आम्ही इथे करतो त्याला स्माईल लेझर असं म्हणतात. या स्माईल लेझरमध्ये हा ड्रायनेस सुद्धा कमी झालेला आहे आणि रात्रीचा ग्लेअर सुद्धा बहुतांशी आता कमी झालेला आहे. हे सोडून जसं आपण म्हणतो की आपण जेव्हा गाडी चालवतो आपण सगळ्या काळजी घेतो तरी पण क्वचित कोणाचा ऍक्सिडेंट होऊ शकतो. तसंच जेव्हा तुम्ही लेझर करता तुमचे नेत्रतज्ञ ते पूर्ण आधी तपासणी करतात तुम्ही योग्य कॅन्डिडेट आहात की नाही, तुमच्यामध्ये योग्य ऑपरेशन करतात. सध्याचे जे ऑपरेशन आहेत हे ब्लेड विरहित आहेत, हे फ्लॅप कट विरहित पण आहेत. पण तरी सुद्धा क्वचित कोणत्या पेशंटची हिलिंग प्रोसेस वेगळी असू शकते, थोडासा बॉडी टू बॉडी व्हेरिएशन असू शकतं. तर त्यामध्ये संभाव्य क्वचित किंवा रेअर असे धोके असू शकतात आणि फॉर्च्युनेटली ही गोष्ट खूप अनकॉमन आहे. ओके, पण हे समजलं पाहिजे की लेझर प्रक्रिया आहे त्यामुळे धोके असू शकतात, ते आपल्याला नाकारता येणार नाही, पण ते अतिशय फॉर्च्युनेटली रेअर आहेत. जेव्हा माझी शस्त्रक्रिया होते त्याच्यानंतर मी लगेच कामावर रुजू होऊ शकतो का, लगेच मी कामं करू शकतो का, असा प्रश्न सर्वसामान्य तुम्हाला पेशंट विचारत असेल, तेव्हा काय? हे खूप चांगला प्रश्न आहे आणि बरेचसे पेशंट्स मला हा प्रश्न विचारतात कारण त्यांच्या मनात असं असतं की ऑपरेशन जर केलं तर मला 15 ते 20 दिवस किंवा महिनाभर सुट्टी घ्यायला लागेल. परंतु तुम्हाला हे ऐकून खूप बरं वाटेल की हे जे शस्त्रक्रिया आहे त्याचं हिलिंग खूप फास्ट होतं. ऑपरेशनच्या दिवशी 4-5 तास थोडंसं खुपणं, पाणी येणं, थोडंसं इरिटेशन असू शकतो, पण युजली 24 तासामध्ये जवळजवळ 90% वरती हिलिंग व्हायला लागतं. म्हणून विदिन 4 to 5 आवर्स आपलं इरिटेशन, पेन, प्रिकिंग सगळं कमी होऊन जातं. 1 ते 2 दिवस फार तर फार आपण जर केअर घेतली तर त्याच्यानंतर तुम्ही तुमचं रोजचं जे काम आहे जसं टीव्ही बघणं, वाचणं, मोबाईल, रीडिंग, ड्रायव्हिंग, बाहेर जाणं हे सगळं काही करू शकता. माझे काही पेशंट्स आहेत, काही डॉक्टर्स आहेत ज्यांनी दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांचे पेशंट्स ओपीडी मध्ये बघून पण आलेले आहेत. काही पेशंट्स आहेत ज्यांनी दुसऱ्या दिवशी आपल्या मुलांचे डबे सुद्धा करून दिलेले आहेत. तर असं काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही डोळे टच करायचं नाही, रब करायचं नाही, पाणी नाही जाऊन द्यायचं. एवढी जर काळजी घेतली तर तुम्हाला रोजच्या कामं करण्यामध्ये काही इश्यू नाहीये. फक्त स्विमिंग करायचं असेल तर आपण जर 2 महिने थांबलं तर बेटर होईल. डोळ्याचं जे मेकअप आहे, काही बायकांना लगेचच्या लगेच लग्न वगैरे जर ठरवत असतील तर मेकअपसाठी आपण कमीत कमी 1 ते 1.5 महिना आपण डोळ्याचं मेकअप आपण अवॉइड करायला सांगतो. बरोबर. हे सगळं झालं लॅसिक सर्जरी बद्दल. मात्र ही लॅसिक सर्जरी झाल्यानंतर कॉन्टॅक्ट लेन्स लावावे लागतात का किंवा पुन्हा चष्मा लागतो का, असे थोडेसे लोकांमध्ये प्रश्न असतात, तर त्याबद्दल काय सांगाल?
परत बेसिकली एक गोष्ट आपण समजली पाहिजे की लॅसिक ही एक टेक्निकल चेंज आहे जो बुबुळामध्ये आपण करतो, बरोबर आहे. म्हणजे आपण जो बुबुळ आपला बरोबर रीतीने फोकस करत नाही आहे त्या बुबुळाला आपण परत एकदा त्याची फोकसिंग ॲबिलिटी वाढवतो. ती कशी की त्याच्या शेपमध्ये आपण बदल आणतो. लेझरचा इफेक्ट तुमच्या डोळ्यावरती किंवा तुमच्या बुबुळावरचा कधीही जात नाही, पण कालांतराने जसं आपलं एजिंग प्रोसेस होते, जसे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, केस पांढरी होतात, तुमच्या हृदयाच्या साईजमध्ये फरक पडतो, ब्रेनच्या साईजमध्ये फरक पडतो, तसं डोळ्याच्या पॅरामीटर्समध्ये 15, 20, 25, 30 वर्षांनी थोडेसे बदल येऊ शकतात. पण चांगली गोष्ट ही आहे की ते जरी आले तरी त्यातनं होणारा जो बदल असतो तो खूप छोटा असतो. म्हणजे तुम्हाला 0.5, 0.75 सारखे नंबर लागण्याची शक्यता क्वचित कालांतराने असू शकते. त्याच्यापेक्षा मोठा नंबर परत येण्याची शक्यता खूप कमी आहे. तर जसं मी म्हणालो की जर का आपण हे लेझर हे योग्य रुग्णामध्ये केलं आणि त्यांचे नंबर हे 8 नंबरपेक्षा कमी असतील तर नंबर परत येण्याची शक्यता खूप क्वचित आम्ही बघितली आहे. आणि हे मी कॉन्फिडेंटली यासाठी सांगू शकतो कारण की आमचे स्वतःचे रुग्ण की ज्यांनी आमच्याकडे 1985 साली, 90 साली, 95 साली ऑपरेशन केलेत आणि आमच्या स्वतःच्या आज ते फॉलोअपमध्ये आहेत की त्यांना आम्ही 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्षांनी सुद्धा त्यांना आम्ही फॉलोअपमध्ये बघतो. मेजॉरिटी लोक ही याचे आउटकम्स हे 20 ते 25 वर्ष तरी चांगल्या रीतीने टिकवतात. पण जसं आपल्या बॉडी टू बॉडी व्हेरिएशन असतं क्वचित कोणामध्ये मायनर बदल होऊ शकतात. डॉक्टर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न, कारण की अर्थातच हे लॅसिक सर्जरीबद्दल झालं. चष्मा जर आपल्याला नको असेल किंवा लेन्स नको असतील तर आपल्याकडे लॅसिक ही सर्जरी आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून आहे, जसं आपण मगाचपासून डिस्कशनमध्ये बोलतोय तसं. पण मग ह्याच्यासाठी अजून काही पर्याय आहे का? हो, नक्कीच आहेत. आता असे काही पेशंट्स असतात ज्यांचा चष्म्याचा नंबर खूप जास्त असतो, -8, -10, कधी कधी 15-20 पण असतो. आता -8 किंवा -10च्या वरती लेसिक ॲडवायझेबल नाही आहे. आणि अशा पेशंटसाठी आपण फेकिक IOL नावाची एक लेन्स असते जी आपण डोळ्यामध्ये परमनंटली आतमध्ये बसवतो, ज्याच्याने कितीही नंबर जरी असला तरी आपण व्हेरी सेफली अँड सक्सेसफुली आपल्याला चष्म्यावरचा डिपेंडन्स घालवता येतो. ही नवीन रिलेटिव्हली नवीन टेक्नॉलॉजी आहे. पण जर आपण ते व्यवस्थितरित्या सर्जरी केली, सर्जरी करण्यापूर्वी प्रॉपर त्याची क्रायटेरिया सगळे चेक केले आणि प्रॉपर त्याच्यानंतर मॉनिटरिंग झालं तर ह्याचे रिझल्ट्स फॅन्टॅस्टिक आहेत आणि खूप चांगलं त्याचं रिझल्ट्स असल्यामुळे पेशंट्सना ह्याचा खूप फायदा झालेला आहे. तसंच जर कॉर्नियाचा थिकनेस नॉर्मली अराउंड 500 मायक्रॉन्स पर्यंत असतं, समजा काही पेशंटचा नंबर जास्त आहे पण कॉर्नियाचा थिकनेस पुरेसं नाही आहे किंवा कमी आहे, तर आपण ॲडव्हान्स सरफेस ॲब्लेशन किंवा PRK नावाचे काही स्पेशल लेझर्स आहेत ज्याच्यामध्ये आपण कॉर्नियाचा फ्लॅप न करता डायरेक्टली कॉर्नियावर लेझर देतो. या टेक्नॉलॉजीनी पण आपल्याला नंबर काढता येतो, पण त्याचा आपण युजली 4-5च्या नंबरपर्यंत आपण करू शकतो. तर ह्या दोन्ही टेक्नॉलॉजीजनी जिथे लेसिक पॉसिबल नाही आहे तिथे आपण हे टेक्नॉलॉजीज नक्की वापरू शकतो. पण ज्या पेशंट्समध्ये लेसिक किंवा लेझर कुठलंही पॉसिबल नसेल तर नक्की आपल्याकडे कॉन्टॅक्ट लेन्सेस हा सोल्युशन आहे किंवा मग डेफिनेटली ग्लासेस. 40च्या नंतर आपल्याला कुठलंही जरी आपण लेसिक, PRK किंवा फेकिक IOL केलं असलं तरी 40च्या नंतर लक्षात ठेवा आपल्याला 40चा जो चष्मा असतो प्रेस बायोपिया तो चष्मा तर लागणार. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला चष्मा लागण्याची जवळसाठी लांबचा नंबर लेसिकनी निघून जातो पण जवळसाठी चष्मा तो लागणार. बरं, एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि वेगळा प्रश्न आहे, कारण की बऱ्याचदा असं होतं की दोन्ही बुबुळांचे जे नंबर्स आहेत ते वेगवेगळे असतात, डोळ्यांचे नंबर्स. तर मग अशा वेळी काय होतं? मग नाही, असे काही रुग्णांमध्ये आम्ही बघतो की कसं आहे की आता जेव्हा आपले दोन्ही डेव्हलपमेंट होतात डोळ्यांचे तेव्हा कधी कधी डेव्हलपमेंटली एक डोळा आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये फरक असू शकतो. बरोबर. आमच्याकडे बरेच रुग्ण आहेत की ज्यांचा एका डोळ्याचा नंबर मे बी 4 असेल पण दुसऱ्या डोळ्याचा नंबर अगदी 12 आहे. तर अशा वेळेस आपल्याला निर्णय घेताना त्या प्रत्येक डोळ्यासाठी जो बेस्ट निर्णय आहे तो घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल जर का आम्ही या रुग्णाच्या बद्दल बोललो तर ज्याच्यामध्ये -4 नंबर आहे त्यामध्ये लॅसिक किंवा लॅसिकशी रिलेटेड स्माईल किंवा कॉन्टुरा टेक्नॉलॉजी आपण यूज करू शकतो आणि जिथे नंबर 8 पेक्षा मोठा आहे तिथे फेकिक लेन्सेसचा उपयोग करून आपण त्यांचा चष्म्याचा नंबर तरी सुद्धा घालवू शकतो.
बरं बरं. Yes. म्हणजे अशा केसेसमध्ये सुद्धा आपण उत्तम प्रकारे आणि यशस्वी शस्त्रक्रिया करू शकतो. नक्की. डॉक्टर, खरंच फार महत्त्वाचा विषय होता, कारण की आज चष्मा लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच लागत असतो. मात्र जेव्हा लहानपणीच चष्मा लागतो तेव्हा पुढे जाऊन मोठेपणी नंबर वाढायला सुरुवात होते आणि अशावेळी कुठेतरी चष्मा नकोय अशी एक साधारणपणे लोकांमध्ये चर्चा सुरू होते, त्या मुलांमध्ये चर्चा सुरू होते. तर अशांसाठी तर फारच उत्तम असा हा पर्याय आहेच. तुम्ही आलात आणि खूप छान माहिती लॅसिक शस्त्रक्रियेबद्दल दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू सो Thank you. मच. धन्यवाद. थँक्यू. आणि यानंतर ह्या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम आरोग्यविषयक सल्ला.